Now we are going to learn our next lesson. And the name of this lesson is Words We Know. पहा, या लेसनचं नाव काय आहे? वर्ड्स वी नो. म्हणजेच काय? असे शब्द की जे शब्द तुम्ही जाणता. नो म्हणजे माहीत असणे, ओळखता, तुम्हाला माहिती आहेत, तुमच्या ओळखीचे आहेत, आतापर्यंत तुम्ही शिकलेला आहात. असे सर्व शब्द या ठिकाणी तुम्हाला या पानावर पेज नंबर 14 वर दिसत असतील. एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्सवर ते शब्द तुम्हाला दिसत आहेत. ऑल ऑफ यू हॅव बुक्स, सो ओपन युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 14 अँड लुक इनटू युअर टेक्स्टबुक. मग आता हे शब्द जर आपण ओळखतोय, मग या शब्दांसोबत आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे अशी कोणती ऍक्टिव्हिटी आहे की जी या शब्दांशी रिलेटेड आहे? तर या ठिकाणी पहा, तुम्हाला या पानावर एकूण 5 ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. तर हे 5ही ऍक्टिव्हिटी आपल्याला या बॉक्सच्या मदतीने करायच्या आहेत पूर्ण. आणि एकदम सोपी ऍक्टिव्हिटी आहे, खूप छान आहे, इंटरेस्टेड आहे आणि तुम्हाला इथे आवडणारी आहे. ओके, तर आधी आपण दिस इज ऑल्सो ओरल ऍक्टिव्हिटी. तर पहिल्यांदा मी पहिल्या ऍक्टिव्हिटी पासून सुरू करते. ऑल ऑफ यू लुक इनटू युअर टेक्स्टबुक. फर्स्ट ऍक्टिव्हिटी आय एम गोइंग टू रीड नाउ. सी व्हॉट इज गिवन देअर. रीड ईच वर्ड इन द फॉलोइंग टेबल ॲट अ ग्लान्स. म्हणजेच या तक्त्यातील प्रत्येक शब्द एका दृष्टिक्षेपात वाचा. म्हणजे काय करायचंय? तर हे शब्द तुमच्या ओळखीचे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे शब्द पटापट वाचू शकता. तर त्यामुळे तुम्हाला सांगितलेले की हे शब्द तुम्ही एका दृष्टिक्षेपात वाचा. तर आता तुम्ही सर्वांनी तुमच्या हातात पुस्तकं घेतलेली आहेत. तर मी हे शब्द वाचते, ठीक आहे, आणि माझ्यासोबत तुम्हीही वाचा आणि त्या त्या शब्दावर बोट फिरवत तो शब्द वाचा. तर मी उभ्या क्रमाने वाचणार आहे शब्द. म्हणजे एकूण 5 रकाने दिसतात आहेत तुम्हाला उभे, ठीक आहे. तर पहिला रकाना मी ए पासून जो सुरू होतो तो कॉलम मी वाचणार आहे आणि त्यानंतर अँड, म्हणजे असं तुम्हाला वरून खाली असं बोट फिरवायचं आहे. ओके, आर यू रेडी? नेक्स्ट स्टार्ट. सी, फर्स्ट वर्ड ए. सेकंड AND and. Third MY my. Fourth WHERE where. Fifth HIM him. Next WITH with. Next THIS this. Next OF off. पहिल्या रकान्यातले शब्द संपलेत. सेकंड दुसऱ्या रकान्यातून शब्द वाचणार आहोत आपण. सी देअर. ALL all. THEM them. NO no. HER her. HIS his. ONE one. THERE their. OUR our. नेक्स्ट थर्ड रकाना. THE the किंवा दी. ANY any. NOW now. EVERY every. IF if. WHAT what. SOME some. WITHOUT without. चौथा रकाना. फर्स्ट वर्ड AN an. WHO who. YOUR your. BY by. HOW how. US us. THAT that. THEN then. THEI शेवटचा रकाना पाहूया आता. पहिला शब्द THEIR there. ME me. BUT but. HERE here. MANY many. TO two. ONLY only. WHEN when. तर पहा, या ठिकाणी एकूण 40 शब्द दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ही सर्व शब्द तुम्हाला आतापर्यंत आलेली आहे, तुम्ही ओळखता. या सर्व शब्दांसोबत आता आपल्याला
पुढील 4 ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. एकदम सोप्या आहेत. तर आता आपण त्या पूर्ण करूयात. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी समोर फळ्यावर हे शब्द दिसतील आणि त्या ॲक्टिव्हिटी कशा पूर्ण करायच्या आहे हे तुम्हाला सांगितलं जाईल. त्याप्रमाणे तुम्ही ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तुम्हाला दाखवलं जाईल की पहिल्या ॲक्टिव्हिटीपासून ते शेवटच्या ॲक्टिव्हिटीपर्यंत की कशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. सॉरी, दुसऱ्या ॲक्टिव्हिटीपासून ते शेवटच्या ॲक्टिव्हिटीपर्यंत आपण आता पूर्ण करणार आहोत. नाव लुक हिअर अँड लिसन केअरफुली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी वर्ड्स वी नो या लेसनमधील हा शब्दांचा बॉक्स दिसत आहे. ठीक आहे. तर या बॉक्समधील शब्दांच्या अनुषंगाने आपल्याला ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केली, सर्व शब्द वाचून घेतलेत. आता दुसरी ॲक्टिव्हिटी काय आहे पहा. आय विल रीड. प्रिपेअर अ कार्ड फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स अँड पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे काय करायचे, तर या प्रत्येक शब्दाचे एक एक कार्ड तयार करून शब्द वर्णानुक्रमे लावा. ठीक आहे. आता शब्दाचे कार्ड तुम्ही नंतरहून तयार करू शकता. परंतु आता आपण काय करणार आहोत, तर या पूर्ण शब्दगटामधून ए पासून ते झेड पर्यंत प्रत्येक शब्दाला वर्णक्रम देणार आहोत, वर्णाचा अनुक्रम देणार आहोत. म्हणजे हे सर्व शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावून घेणार आहोत. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे नेमकं काय तुमच्या लक्षात आलं असेल. ज्याप्रमाणे डिक्शनरीमध्ये तुम्हाला शब्द शोधायचा असेल तर तुम्ही तो शब्द कसा शोधता पहा. तो शब्द, त्या शब्दाची स्पेलिंग तुम्ही आधी पाहता आणि ती स्पेलिंग ज्या अक्षरापासून सुरू होत आहे त्या अक्षराच्या पानावर तुम्ही जाता. त्या पानावर तुम्हाला वर 2 शब्द दिसतात. कोणते 2 शब्द असतात ते, तर त्या पानावरच्या उजव्या बाजूला, उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला त्या पानावरील पहिला शब्द असतो की जो त्या पानावर त्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा दिलेला असतो. आणि त्याच पानावरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये जो शब्द असतो तो त्या पानावरील शेवटचा शब्द असतो. मग आपण पूर्ण पान पाहत नाही, पहिल्या आणि शेवटचे हे 2 शब्द पाहतो. आणि त्या 2 शब्दांच्या मध्ये जर आपली स्पेलिंग असेल, आपल्याला ज्या शब्दाचा अर्थ माहिती करून घ्यायचा आहे त्या शब्दाची स्पेलिंग जर त्या 2 शब्दाच्या मध्ये येत असेल तर आपला शब्द त्याच पानावर सापडेल, त्याचा अर्थ आपल्याला त्याच पानावर मिळेल असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच डिक्शनरीमध्ये ज्याप्रमाणे सर्व शब्द वर्णानुक्रमे लावलेले असतात त्याचप्रमाणे आपल्याला आता या ठिकाणी या बॉक्समधील सर्व शब्द वर्णानुक्रमे लावून घ्यायचे आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल. महाक्रम ए अक्षरापासून सुरू होतो आणि तो झेड अक्षरावर संपतो, वर्णांचा अनुक्रम. ठीक आहे. तर मग चला पाहूयात आपण ही ॲक्टिव्हिटी कशी पूर्ण करता येईल ते. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, तर या बॉक्समधील ए अक्षराने सुरू होणारे सर्व शब्द आधी शोधायचेत. ठीक आहे. तर लक्ष द्या इकडे पहा. पहिलाच शब्द, या बॉक्समधला पहिलाच शब्द आहे ए. आपण पहिल्यांदा ए पासून सुरू होणारे सर्व शब्द पाहूयात. ठीक आहे. आणि मग त्या सर्व शब्दांना मग नंतरहून क्रम देणार आहोत आपण. पहा. ए, त्यानंतर ऑल, ALL, AN, AND, and ANY, any. किती शब्द सापडलेत आपल्याला? ए पासून सुरू होणारे 5 शब्द सापडलेत. मग आता या 5 शब्दांना आधी आपल्याला क्रम द्यावा लागेल. म्हणजे ए अक्षरापासून सुरू होणारे 5 शब्द आहेत. मग एकाच अक्षरापासून सुरू होणारे जर एकापेक्षा जास्त शब्द असतील तर त्यांचा वर्णानुक्रम कसा ठरवायचा हे मी आता तुम्हाला सांगते. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं पहा विद्यार्थी मित्रांनो. पहिलं अक्षर सेम आहे. मग पहिलं अक्षर सेम असेल तर दुसऱ्या अक्षराकडे वळायचं, त्याच शब्दातील दुसरं अक्षर. मग आता पहिला शब्द या ठिकाणी आपण पहिल्या क्रमांकावर घेतलेला शब्द ए आहे आणि त्याच्यासोबत दुसरं कोणतंही दुसरं अक्षर नाही आहे. दॅट इज सिंगल लेटर वर्ड. ओके. देन इट इज द फर्स्ट वर्ड इन आवर अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे आपल्या वर्णानुक्रमातील सगळ्यात पहिल्यांदा येणारा जर शब्द कोणता असेल तर तो ए आहे, हे तर ठरलं. मग आता त्यानंतर कोणता शब्द येईल
हे आपण पाहूयात. पहा, दुसरे शब्द आपल्याला दिसत आहेत. ऑल, ऑलमध्ये दुसरं अक्षर आहे यल. ॲन मध्ये दुसरं अक्षर आहे एन. अँड मध्येही दुसरं अक्षर एन आहे. पहा, आता एनीमध्ये सुद्धा दुसरं अक्षर एन दिसते. म्हणजे ॲन, अँड आणि एनी या तिन्ही शब्दामध्ये दुसरं अक्षर यन आहे आणि ऑलमधलं दुसरं अक्षर यल आहे. मग आता आपल्याला यल किंवा यन या दोनपैकी कोणतं अक्षर ABCDच्या क्रमामध्ये पहिल्यांदा येतं हे आपल्याला पाहायचे. पहा, या ABCDEF पूर्ण म्हणायची नाही आहे, तर आपण L पासून म्हणायला सुरुवात करू. ठीक आहे. L, M, N. म्हणजेच यल आणि यन या दोन अक्षरांपैकी ABCDच्या क्रमामध्ये पहिल्यांदा येणारं अक्षर आहे L. ठीक आहे. तर मग आता आपल्याला दुसऱ्या क्रमावर कोणता शब्द घेता येईल? ए नंतर आपल्याला ऑल हा शब्द घेता येईल. आलं लक्षात? नाईस. मग आता तिसऱ्या क्रमावर कोणता शब्द येईल? या ठिकाणी तर तिन्ही शब्द दिसत आहेत आणि तिन्ही शब्दांमध्ये दुसरं अक्षर यन आहे. मग ज्या वेळेस दुसरं अक्षर एकापेक्षा जास्त शब्दांमध्ये सारखं असतं त्यावेळेस आपल्याला तिसऱ्या अक्षराकडे वळावं लागतं. मग आता ॲन मध्ये तिसरं अक्षर आहे का? नाही. मग आपण आता पहिल्यांदा ॲन हाच शब्द आपल्याला तिसऱ्या क्रमावर घेता येईल. बरोबर आहे की नाही? कारण त्यानंतर अक्षर नाही आहे. मग पहिला शब्द झाला ए, दुसरा झाला ऑल आणि तिसरा शब्द झाला ॲन. त्यानंतर चौथ्या क्रमावर कोणता शब्द येईल? अँड आणि एनीपैकी. मग इथे आपल्याला तिसरं अक्षर बघायचे. अँडमध्ये डी आहे तर एनीमध्ये वाय आहे. मग डी प्रथम येते का वाय प्रथम येते? तर आपल्याला माहिती आहे डी प्रथम येते. मग चौथ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता राहील? अँड. ओके. आणि मग पाचव्या क्रमावर येणारा शब्द आहे एनी. गॉट इट ऑल ऑफ यू? आय विल रीड इट अगेन. ए, ऑल, ॲन, अँड, एनी. तर असा आपण ए पासून सुरू होणाऱ्या सर्व शब्दांना क्रम दिलेला आहे. मग आता या बॉक्समध्ये असे बरेच शब्द आहेत की जे एकाच अक्षरापासून सुरू झाले. ठीक आहे. मग आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला ए पासून सुरू होणाऱ्या शब्दांचं क्रम लावताना जी पद्धत सांगितली आहे तीच पद्धत आपल्याला इतर सर्व शब्दांना वापरायची आहे. आणि मी तुम्हाला आता डायरेक्टली एनी नंतर येणारे पुढचे सर्व शब्द क्रमाने सांगणार आहे. तर ते तुम्ही आता या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका आणि पहा आणि समजून घ्या. ठीक आहे. ए, ऑल, ॲन, अँड, एनी नंतर येणारा शब्द कोणता आहे? मग आता ए नंतर बी अक्षर येतं. बी पासून सुरू होणारा शब्द आहे का ते आपण शोधायचं आहे. तर पहा, बी पासून या ठिकाणी बट हा शब्द आलेला आहे. ठीक आहे. मग एनी नंतर पुढचा क्रम बटचा राहील. मग बट नंतर बी पासून सुरू होणारा आणखीन एक शब्द दिसतोय बाय. मग बी वाय बाय बट नंतर. मग बी नंतर आता हे बीचे दोन शब्द झालेत. ठीक आहे. आणखी शब्द नाही आहेत. मग आता बी नंतर अक्षर आहे सी. ए, बी, सी. सी पासून इथं एकही शब्द दिसत नाही आहे आपल्याला. मग सी नंतर आपण पुढच्या अक्षराकडे वळूया डी. डी पासूनही एकही शब्द या ठिकाणी दिसत नाही आहे आपल्याला. ए, बी, सी, डी. डी नंतर मग आता ई. मग ई या अक्षरापासून इथे आपल्याला काही शब्द दिसत आहेत. मग ई पासून कोणता शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो? पहा, ई पासून आहे एव्हरी आणि ई पासून सुरू होणारा एकच शब्द आहे. मग आता बाय नंतरचा क्रम आहे एव्हरी या शब्दाचा. ठीक आहे. मग एव्हरी नंतर ए, बी, सी, डी, ई, एफ. एफ पासून सुरू होणारा शब्द पण नाहीये. जी पासून सुरू होणारा शब्द नाहीये. एच पासून सुरू होणारे शब्द आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर शोधूयात आपण. म्हणजे एव्हरी नंतर आपल्याला आता एच पासून सुरू होणारे शब्द शोधायचे आहेत. मग एच पासून या ठिकाणी HER हर हा शब्द आहे. पहा, मग हर नंतर HERE हिअर हा शब्द येतो. त्यानंतर HIM हिम हा शब्द येतो. त्यानंतर HIS हीज हा शब्द येतो. त्यानंतर HOW
हाऊ हा शब्द येतो. ओके. मग आता यच पासून आपण हर, हिअर, हिम, हिज, हाऊ असे शब्द शोधलेत. मग असा हा क्रम आपला झाला. मी आता एकदा हाऊ पर्यंतचा क्रम तुम्हाला सांगते आणि मग पुढे जाते. ठीक आहे. आता आपल्याला पुन्हा पुन्हा हा क्रम पाहणे वेळ जाईल, त्यामुळे आता फक्त एकदाच आपण हा क्रम पाहू आणि पुढे कंटिन्यू करू शेवटपर्यंत. सी, पहिला शब्द ए, ऑल, an, and, any, but, by, every, her, here, him, his, how. ओके. नाव हाऊ नंतर येणारा शब्द आहे यच नंतर कोणता अक्षर आहे? आय. तर आय पासून शब्द सुरू कोणता शब्द सुरू होतो ते पाहूयात. तर इथे आय पासून सुरू होणारा शब्द आहे IF, इफ. ठीक आहे. पुढचा वर्णानुक्रम आहे. पुढच्या वर्णानुक्रमाने येणारा शब्द आहे इफ. मग आता इफ नंतरचा वर्णानुक्रमे येणारा शब्द आहे आय, जे. जे पासून सुरू होणारा शब्द नाहीये. के. के पासून सुरू होणारा शब्द नाहीये. एल नाहीये. एम. एम पासून सुरू होणारे शब्द आहेत. चला शोधूयात मग. एम पासून या ठिकाणी आपल्याला दिसतोय मेनी. पहा शेवटच्या रकानामध्ये मेनी. त्यानंतर त्याच रकान्यातील दुसरा शब्द आहे मी, ME, मी. पहिला रकाना पहा उभा. तिसरा शब्द आहे माय. मग यम पासून या ठिकाणी मेनी, मी, माय असे 3 शब्द आपण शोधलेत. हे तिन्ही शब्द मी क्रमाने लावलेले आहेत वर्णानुक्रमे. ठीक आहे. यम नंतर येणारा अक्षर यन. मग यन पासून सुरू होणारे शब्द आपल्याला पाहायचे आहेत. आता एन पासून सुरू होणारा शब्द या ठिकाणी आहेत. पहा दुसऱ्या रकान्यातील तिसरा शब्द पहा NO, नो. त्यानंतर त्याच्याच शेजारचा शब्द आहे NOW, नाऊ. ओके. नाईस. नाऊ एन नंतर ओ हे अक्षर. ओ पासून सुरू होणारे शब्द दिसत आहेत इथे आपल्याला. पाहूयात मग. त्यांचा क्रम पण लावून घेऊयात. नाऊ नंतरचा येणारा शब्द वर्णानुक्रमे ओ पासून सुरू होणारा पहिल्या रकान्यातील शेवटचा शब्द OF, ऑफ. त्यानंतर ONE, वन. दुसऱ्या रकान्यात खालून 3 नंबरचा शब्द आहे दुसऱ्या रकान्यात ONE, वन. त्यानंतर शेवटचा रकाना पहा खालून 2 नंबरचा शब्द ओनली, ONLY. तर ओ पासून सुरू होणारे आपण 3 शब्द पाहिलेत. ओनली नंतर या ठिकाणी आणखी एक शब्द आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या रकान्यातील शेवटचा शब्द OUR, अवर. आलं लक्षात? ओके. त्यानंतर पाहूयात. ओ नंतर पी पासून शब्द नाहीये इथे. एकही शब्द नाहीये. क्यू पासूनही एकही शब्द दिसत नाहीये. आर पासून सुद्धा एकही शब्द दिसत नाहीये. त्यानंतर येणारा अक्षर आहे यस पासून शब्द दिसत आहेत पहा. तिसरा रकाना पहा. तिसऱ्या रकानातील खालून 2 नंबरचा शब्द सम, SOME, सम. त्यानंतर एस नंतर येणारा अक्षर टी पासूनही काही शब्द आहेत इथे बरेच. पाहूयात चला मग. सम नंतरचा येणारा शब्द आहे वर्णानुक्रमे THAT, दॅट. दिसला? नाईस. त्यानंतर THE, द. तिसऱ्या रकान्यातील पहिला शब्द. त्यानंतर शेवटच्या रकान्यातील पहिला शब्द पहा THEIR, देअर. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे THEM. दुसऱ्या रकान्यातील दुसरा शब्द देम. त्यानंतर दुसऱ्या रकान्यातील खालून दुसरा शब्द आहे THERE, देअर. त्यानंतर पुढचा शब्द THERE, देअर नंतरचा येणारा वर्णानुक्रमे शब्द आहे पहिल्या रकान्यातील खालून 2 नंबरचा शब्द THIS, धिस. THIS, धिस. त्यानंतरचा शब्द आहे पहा विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या रकान्यातील खालून 3 नंबरचा शब्द TO, टू. ओके. तर टी पासून या ठिकाणी बरेच शब्द आलेत. आता पाहूयात. दॅट, द, देअर, देम,
देअर, धिस, टू. ओके, आणि ठीक आहे. पुढचं पाहूयात आपण आता. टी नंतरचं यू. यू अक्षरापासून सुरू होणारा शब्द आहे. यू पासून STU, यू पासून सुरू होणारा शब्द दिसत आहे इथे. चौथ्या राखण्यातील खालून 3 नंबरचा शब्द पहा. अस. त्यानंतर व्ही पासून सुरू होणारा शब्द नाहीये. डब्ल्यू पासून शब्द आहे तिथे, पाहूयात मग. WHAT, व्हॉट. ओके. त्यानंतरचा शब्द आहे, शेवटचा शब्द पहा, शेवटच्या राखण्यातील शेवटचा शब्द WHEN, व्हेन. त्यानंतर पहिल्या राखण्यातील चौथा शब्द पहा विद्यार्थी मित्रांनो, WHERE, व्हेअर. त्यानंतर WHO, वू. WHO, चौथ्या राखण्यातील दुसरा शब्द. त्यानंतर पहिल्या राखण्यातील खालून 3 नंबरचा शब्द आहे WITH, विथ. ओके, अँड देन लास्ट वर्ड इन दिस बॉक्स, तिसऱ्या राखण्यातील शेवटचा शब्द WITHOUT, विदाउट. आलं लक्षात? तर W पासून ही बरेच शब्द आहेत, एकदा परत पाहूयात आपण. व्हॉट, वेन, व्हेअर, वू, विथ, विदाउट. ठीक आहे. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की वर्णानुक्रम कसा लावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेला येऊ शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला काही शब्दांचे गट दिले जातील, 5-6 शब्दांचा एक गट असेल आणि त्या गटातील शब्द फक्त तुम्हाला वर्णानुक्रमे लावायचे असतील आणि तो प्रश्न 2 मार्काला येत असतो. तर आता तुम्ही एवढ्या मोठ्या बॉक्समधील एवढे शब्द वर्णानुक्रमे लावलेले आहेत. आता आपण एकदा या ठिकाणी घेतलं आहे, परंतु तुम्ही याचा सराव पुन्हा करा. वारंवार याचा जर सराव तुम्ही केला तर तुमच्या छानपैकी लक्षात येईल की ABCDच्या क्रमाने आपल्याला शब्दांचा क्रम कसा लावता येईल आणि ती शब्दक्रमाने लावण्याचा छानपैकी सराव करा. कारण हा प्रश्न मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक परीक्षेला येत असतो. अल्फाबेटिकल ऑर्डर हाचा प्रश्न प्रत्येक वेळेस येत असतो. तर मला असं वाटतंय की म्हणजे मी आशा करते की तुम्हाला हा प्रश्न छानपैकी समजला असेल, कारण प्रत्येक शब्द आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्या शब्दाचा क्रम कोणत्या शब्दानंतर येतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि त्याचं वाचनही केलेलं आहे. ओके. नेक्स्ट. नाउ लुक हिअर स्टुडंट्स. हिअर third activity is given in this book on page number 14. Activity is find rhyming words from the chart. पहा काय करायचंय आपल्याला. आपण आता हा जो चार्ट पाहिलेला आहे त्या चार्ट मधील 2 ऍक्टिव्हिटीज आपण ऑलरेडी पूर्ण केल्या. आता ही आहे तिसरी ऍक्टिव्हिटी. मग यामध्ये काय करायचंय आपल्याला, तर यामध्ये रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, तर रायमिंग वर्ड्स तुम्ही शिकलेला आहात विद्यार्थी मित्रांनो. शब्दाचा, ज्या 2 शब्दांचा उच्चार, आलं का लक्षात, ज्या 2 शब्दांचा शेवट जो आहे तो समान उच्चाराने होतो त्याला अशा शब्दांच्या जोड्यांना रायमिंग वर्ड्स असे म्हणतात. आणि अशी शब्द बहुतांशी आपल्याला कवितेमध्ये पाहायला मिळतात. कवितेतील प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द पाहायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द कदाचित दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी जुळत असतो. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला आता ह्या रायमिंग वर्ड्सच्या जोड्या पाहायच्या आहेत. तुम्ही आतापर्यंत बरेच रायमिंग वर्ड्स शिकलेला असणार आहात. TO2, या 2 ला राईम करणारा DO, डू. MAN, मॅन,
मॅनशी राईम जोडणारा दुसरा शब्द FAN, फॅन. तर असे शब्द तुम्ही शिकलेला आहात. तर त्याच प्रकारे आता ही ऍक्टिव्हिटीज आहे, या लेसन्सच नाव आहे वर्ड्स वी नो. तुम्हाला माहिती असलेले हे सगळे शब्द आहेत, ठीक आहे की नाही. तर या शब्दामधून आता आपल्याला रायमिंग वर्ड शोधायचे आहेत. मी या ठिकाणी शोधून लिहून ठेवलेले आहेत, तर आपण आता समजावून घेऊयात. सी, फर्स्ट वर्ड इन दिस बॉक्स, व्हेअर. हा शब्द जर आपण व्हर्टिकल पाहिला तर पहिल्या ओळीतील चौथा शब्द आहे व्हेअर, बरोबर. तर त्या शब्दाशी राईम करणारे आणखी 3 शब्द आपल्याला दिसतात तुमच्या पुस्तकामध्ये. कोणकोणते शब्द आहेत? THERE, देअर. व्हेअर, देअर. नेक्स्ट वर्ड THEIR, देअर. स्पेलिंग डिफरंट असलं तरी उच्चार मात्र सेम आहे. देअर, देअर, व्हेअर. नेक्स्ट हिअर. अंडरस्टूड. तर या ठिकाणी आपल्याला 4 शब्द सापडलेले आहेत रायमिंग वर्ड्स. नाउ लेट्स गो विथ फोर्थ क्वेश्चन, फोर्थ ऍक्टिव्हिटी. सी हिअर, फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ T and W. पहा काय करायचं आहे आपल्याला. फाइंड द वर्ड्स म्हटलेले म्हणजे शब्द शोधायचे आहेत. कोणते शब्द शोधायचे आहेत? दॅट बिगिन विथ T and W. म्हणजे काय? तर T या अक्षराने आणि W या अक्षराने सुरू होणारे शब्द आपल्याला शोधायचे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला T अक्षराने सुरू होणारे शब्द शोधायचेत आणि सांगायचेत. त्यानंतर W अक्षराने सुरू होणारे शब्द जे या बॉक्समध्ये जेवढे आलेले आहेत ते सगळे शोधायचे आणि सांगायचे आहेत. तर आता आपण एक एक शब्द शोधूयात, ठीक आहे. मी या ठिकाणी पूर्वीच आधीच शोधून लिहून ठेवलेले आहेत, तर तुम्ही ते समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या बॉक्समध्ये तुमच्या समोर पुस्तक आहे, त्या पुस्तकातील बॉक्समध्ये तुम्ही ते शब्द शोधा कुठे आलेले आहेत ते. सो फर्स्ट T पासून सुरू होणारे शब्द आपण पाहणार आहोत. T पासून सुरू होणारा शब्द पहा, THIS, धिस. आता पहिला शब्द मी तुम्हाला सांगते कुठे आलेला आहे, बाकीचे शब्द तुम्हाला शोधायचे. तर व्हर्टिकली म्हणजे उभ्या रांगेत पहिल्या रांगेतील खालून 2 नंबरचा शब्द आहे धिस. ऑफच्या वर धिस T पासून सुरू होतोय. देम, THEM, देम. THERE, देअर. THE, द. THAT, that. THEN, then. THEIR, there. तर T पासून आपल्याला 7 शब्द या ठिकाणी सापडलेले आहेत जे की या बॉक्समध्ये आलेले आहेत. लक्षात आलं तुमच्या? तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता W पासून सुरू होणारे शब्द पाहूयात जे की या बॉक्समध्ये आलेले आहेत. पहिला शब्द मी कुठे आलाय ते तुम्हाला सांगते पहा. उभ्या रांगेतील पहा, उभ्या या बॉक्स मधील पहिली जी रांग दिसत आहे त्यातील पहिल्या रांगेत 4थ्या क्रमांकाचा शब्द सर्वांना सापडला असेल. पहा, व्हेअर, WHERE, वेअर. विथ, WITH, विथ. व्हॉट, WHAT, व्हॉट. WITHOUT, सॉरी, WITHOUT, विदाउट. नेक्स्ट WHO, who. WHEN, व्हेन. आलं लक्षात? तर आता W पासून सुरू होणारे आपण 6 शब्द या ठिकाणी शोधलेले आहेत, ठीक आहे. नेक्स्ट आता ही या लेसन मधली शेवटची ऍक्टिव्हिटी, शेवटचा हा प्रश्न. काय करायचं आहे या प्रश्नात आपल्याला पाहूयात. तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका. फाइंड द वर्ड्स दॅट एंड विथ O and Y. पहा काय करायचंय. फाइंड द वर्ड्स, आपल्याला शब्द शोधायचे. कोणते शब्द शोधायचे? दॅट एंड विथ O and Y. O आणि Y ने, O हे अक्षर आणि Y या अक्षराने ज्या शब्दांचा शेवट होतो, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला
असे शब्द शोधायचे की ज्या शब्दाचं शेवटचं अक्षर ओ असेल, आणि त्यानंतर आपल्याला असे शब्द शोधायचे की ज्या शब्दाचं शेवटचं अक्षर वाय असेल. म्हणजे वाय अक्षराने संपणारे शब्द, शेवट होणारे शब्द आणि ओ अक्षराने शेवट होणारे शब्द आपल्याला शोधायचे. तर पहिल्यांदा आपण ओचं पाहूया. ओ या अक्षराने शेवट होणारे शब्द पहा. ओ अक्षराने शेवट होणारा शब्द तुमच्या बॉक्समध्ये चौथ्या एक मिनिट, दुसऱ्या रांगेत पहा. दुसऱ्या रांगेतील तिसरा शब्द आहे NO, नो, परंतु तो मी शेवटी लिहिलेला आहे. ठीक आहे, पहा. NO, नो, त्यानंतर WHO, वू, आणि TO, टू. वू, टू आणि नो तिन्ही शब्दांचं शेवटचं अक्षर काय आहे? हो, ओ. आता आपण वाय या अक्षराने शेवट होणारे शब्द पाहणार आहोत. तर पाहूयात. पहिला शब्द जो आहे, पहिल्याच रांगेमध्ये तिसरा शब्द दिसतोय MY, माय. तुमच्या बॉक्स मध्ये दिसला? नाईस. पहा, वाय या अक्षराने शेवट होणारा शब्द माय, MY, माय. ANY, एनी. EVERY, एव्हरी. BY, बाय. MANY, मेनी. ONLY, only. So here we find 1, 2, 3, 4, 5, 6. 6 words we found just now. That words end with the letter Y. Y या अक्षराने शेवट होणारे 6 शब्द आपण पाहिलेले आहेत. तर ही पूर्ण ऍक्टिव्हिटी तुम्हाला छान लक्षात आली असेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो चॅप्टर आहे किंवा हा जो लेसन आहे त्या लेसनवरील हे सर्व प्रश्न तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, किंवा ओरली तुम्ही पूर्ण करू शकता. आणि जर तुमच्या छान लक्षात राहत नसेल फक्त म्हणून, तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवू शकता. ठीक आहे, लक्षात आलं? येस, नाईस, व्हेरी गुड.